आणि चला तर आज आपण बनवूया बघा शेपूची भाजी. आणि मस्त अशी शेपूची भाजी बघा, मी एवढी हिरवीगार आहे आणि चांगलीच मस्त अशी धुवून कट करून घेतलेली आहे. आणि चला तर आपण धुवून घेऊया बघा भाजी. आणि चला तर आपण आता भाजी धुवून घेऊया बघा. आणि बघा इथे मी तेल टाकून घेतलेले कढईमध्ये. आता मिरच्या आणि लसूण टाकून घेते बघा. मिरच्या आणि लसूण मस्त आपण परतून घेऊया. आणि बघा मिरच्या अशा छान झालेल्या आहेत. आपण टमाटर कट करून घेतलेले ते टाकून घेतो बघा. आणि बघा आपला कांदा, टमाटा आणि मिरच्या एकदम मस्त असं एकदम हे झालेलं आहे. लाल टमाटर पण आपले एकदम मऊ झालेलं आहे बघा. नंतर आता आपण भाजी धुवून घेतलेली आहे. आणि इथे बघा आता मी मगाची डाळ भिजू घातलेली होती, ती टाकून घेतलेली आहे. डाळीच्या नंतर बघा आपण मीठ टाकून घेऊया. आणि सगळं टाकल्याच्या नंतर आपण याला पुन्हा मिक्स करून घेऊ. आणि बघा आता आपण थोडंसं झाकण ठेवूया. मस्त वाफेमध्ये आपली डाळ पण शिजून जाईल. चला तर आपण बघा एक प्लेट अशी झाकण ठेवून घेऊया. आणि बघा मी अशी कुकरमध्ये तुरीची डाळ आणि असं तांबट टाकलं होतं, ते आपण डाळ शिजवून घेतलेली बघा. आपण तांबट बघा किती मऊ शिजलेले आहे समजतं हे बघा. आणि बघा आपण झाकण काढून घेऊया. आता बघा एक वाफे मस्त अशी काढून घेतलेली आहे. आपली डाळ पण नाही शिजलेली अजून, डाळ पण शिजायची अजून थोडी. इथे मी थोडं शेंगदाण्याचा कूट टाकून घेते बघा. कूट टाकल्याच्या नंतर पुन्हा आपण असं मस्त मिक्स करून आणि वापस झाकण ठेवणार म्हणजे डाळ शिजण्यासाठी आपली. आणि बघा इथं छोटासा टोप ठेवलेला आहे आपण, त्याच्यामध्ये बघा तेल टाकून थोडी जिरे मोहरी टाकलेली. जिरे मोहरीच्या नंतर बघा तर लसूण टाकून घेतलेले. आता लसणाच्या नंतर बघा 2-3 मिरच्या टाकलेल्या हिरव्या. आणि छान असं मस्त लसूण पण आपण लाल होऊन देणार आहे मिरच्या आपण. आणि इथेच बघा थोडीशी मी हळद टाकून घेतलेली आहे. हळदीच्या नंतर बघ कोथिंबीर.
कोथिंबीरच्या नंतर बघा अशी मी डाळ याच्यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे उडत नाही ना, त्यामुळे ते थोडीशी मी टाकून घेतली पहिले. आणि हे बघा आता सगळी डाळ मी कुकरमधून याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. हे बघा आपलं वरण किती भारी असं तुरीच्या डाळीचं. आणि इथंच बघा आपण मीठ टाकून घेतलेलं आहे थोडं. आणि बघा मस्त अशी भाजी झालेली आहे आपली. आणि बघा आपली भाजी पण झालेली आहे आणि डाळ पण झाली. कशी झाली वाटली नक्कीच आपली कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.